आपली सुनावणी आहे ती 8 तारखेला सुनावणी चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये आपले जे काउन्सिल आहेत, लीड काउन्सिल त्यांनी आपली बाजू मांडलेली आहे आणि आज पण दुपारपासून सेकंड सेशन जवळ-जवळ आपलं हिअरिंग कन्क्लूड झालं. त्यानंतर जे पी-आय पिटिशनर होते त्यांना काही वेळ ऐकलं कोर्टाने आणि त्यानंतर स्टेटला स्टार्ट करायला सांगितलेलं आहे. स्टेट कदाचित मला वाटतं 3, 4, 5 ला दुपारी सेशनमध्ये ही सुनावणी कंटिन्यू होणार आहे. 3, 4, 5 जानेवारी 2024. तर एकंदरीत जे आर्ग्युमेंट आपण ॲडव्हान्स केलेलं आहे ते या बेसिसवर आहे की बसवलिंगाचं जजमेंट आहे सुप्रीम कोर्टचं त्यामध्ये नॉन एक्झिस्टन्सची आपली केस आहे आणि ज्या अर्लियर केसेस होत्या कोकणे, कुकडे त्या केसेसची बाधा आपल्या केसला कशी येत नाहीये हे आपण बसवलिंगापावर रिलाय होऊन आपण कोर्टाला पटवून दिलेलं आहे की त्यांची केस वेगळ्या फुटिंगवर होती, सिमिलर आहे, दोन्ही एकच कम्युनिटी आहेत, एक्सेट्रा एक्सेट्रा त्यांचे वेगवेगळे आर्ग्युमेंट्स होते आणि ते कोर्टाने मान्य केले नव्हते. तर आता आमची केस अशी आहे की बसवलिंगप्पाच्या ह्याच्यावर 1956 जी प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे त्यामध्ये धनगर ड मेन्शन केलेला आहे. आता स्टेट गव्हर्नमेंटने 2019 मध्ये इव्हन आता 2023 मध्ये पण ॲफिडेव्हिट फाईल केलंय की त्याच्यामध्ये क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की धनगर ड महाराष्ट्रात कुठेही एक्झिस्टन्स मध्ये नाहीये. तर बसवलिंगप्पाच्या जजमेंटचा जर आपण रेशो बघितला तर कोर्टाला त्या केसमध्ये पॉवर आहे टू लिमिटेड इन्क्वायरी करायची आणि अकॉर्डिंगली त्या बेसिसवर आपली केस रिलाय आहे आणि आता 3, 4, 5 ला दुपारी सुनावणी कंटिन्यू होईल. बघूया काय आहे. आपल्या सोबत आहेत अहिल्याबाई प्रबोधन मंचाचे अध्यक्ष माननीय मधु साहेब सर. आज सर दुसरी सुनावणी होती. आज नक्की काय घडलं कोर्टामध्ये? आज कोर्टामध्ये म्हणजे 8 तारखेला एक आपली सुरुवात झाली सुनावणीची. 8 तारखेला आपले जे सिनियर काउन्सिल आहेत त्यांनी आपली केस समजावून सांगितली जज साहेबाला आणि आपलं जे काही म्हणणं आहे ते सगळं त्यांनी मांडलं 8 तारखेला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा बॉम्बे स्टेटमध्ये धनगड नावाची जमात अस्तित्वात कशी नाही आहे ते आणि धनगर ते धनगरच्या जागी कसं काय क्लेम करतात आणि त्यांचे ते पद्धतीने त्यांना धनगरांनाच एसटी मानलं पाहिजे अशा पद्धतीने त्यांचं वक्तव्य होतं. त्यामुळे ती पूर्ण दिवस सुनावणी चालली 8 तारखेला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. आज दुपारपासून सुद्धा आपले वरिष्ठ जज वरिष्ठ आपले सिनियर काउन्सिलर ते सुद्धा आज हजर होते आणि त्यांनी परत आज सुरुवात केली. त्याच्यामध्ये अनेक पॉईंट्स मांडले. त्या पॉईंट्स मध्ये काही वेळेस आदिवासी जे काही वकील होते त्यांनी त्याच्यामध्ये थोडा आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या आक्षेपाला माननीय जज साहेबांनी ऐकलं नाही आणि आपल्या सिनियर काउन्सिलला त्यांनी पुढचा आर्ग्युमेंट करण्यासाठी चान्स दिला आणि पूर्ण आर्ग्युमेंट त्या ठिकाणी केलेला आहे. आपला आर्ग्युमेंट साधारणतः आज 1.5 तास पर्यंत चाललं आणि आता ते सगळं झाल्यानंतर आता याची जे पूर्ण सुनावणी होणार आहे त्याच्यानंतरची 15 तारखेला ती सुनावणी होती, परंतु त्या 15 तारखेच्या सुनावणीला काही वकील जे आहे त्या वकिलांना काही पर्सनल प्रॉब्लेम असल्यामुळे जज साहेबांनी त्यांचं ऐकलं तेवढं आणि आपणही त्याला कन्सेंट दिला. तर आता पुढची सुनावणी आपली 3, 4, 5 जानेवारीला होणार आहे. सलग 3 दिवस सलग सुनावणी होऊन मग जजमेंट त्या ठिकाणी येईल. म्हणण्याचा अर्थ असा आहे की ही जी आपली लढाई आहे ती गेल्या 10 वर्षापासून आपण करतोय आणि या 10 वर्षामध्ये आपण जेवढे काही पुरावे जमा केलेले आहेत त्याच्यामध्ये डॉक्टर जे.पी. बघेल साहेब आहे, पाचपूर साहेब आहे, सुधाकर शेळके आहे आणि या सगळ्याचं कोऑर्डिनेशन करण्यासाठी जे आपले ॲडव्होकेट आहेत दत्ताजी माने त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि बाकीच्या वकिलांनी तर घेतलेलीच आहे, परंतु दत्ता माने साहेबांनी आपल्याकडून एक नाही पैसा सुद्धा घेतलेला नाही आणि त्यांनी इतकं मेटिक्युलसली सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत की प्रत्येक पेपर कसा पुरवता येईल, वेळोवेळी कशा पद्धतीने त्या ठिकाणी सिनियर काउन्सिलला दिल्या जाईल आणि कॉन्फरन्सच्या वेळेस सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी पाहिजे असते त्या सगळ्या गोष्टी त्यांनी दिल्या. म्हणजे ते कौतुक करण्यासारखं काम आहे. म्हणजे खरं पाहिलं तर बघेल साहेबाचं, माने साहेबाचं, पाचपोळ साहेबाचं कौतुक करण्यासारखं काम आहे. सुधाकर शेळके सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये मेहनत घेत आहेत. तर एकंदरीत ही सगळी टीम आहे आणि या टीम मध्ये जे काही वकील लोक आहे आपले वरिष्ठ वकील लोक ते सुद्धा एकदम नामांकित अशा प्रकारचे आहे आणि त्याच्यामुळे आपण काही 100% जिंकणार याची काही शंका नाही मला. त्याच्यामध्ये 100% जिंकणार म्हणजे जिंकणार आणि त्याच्यानंतर पुढे बघू आदिवासी मंडळी कुठे सुप्रीम कोर्टात जातं किंवा कसं काय करतं ते. त्यांनी जर सुप्रीम कोर्टात गेले तर मग आपण आपलं कॅव्हिएट वगैरे दाखल करून मग आपण सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा तशा प्रकारचं आपण प्लीडिंग करू. आम्हाला कुठल्या प्रकारची शंका वाटत नाही आणि आपली केस ही स्टँड होईल
हायकोर्टातही स्टँड होईल आणि सुप्रीम कोर्टातही स्टँड. धन्यवाद. आपल्यासोबत विधी सल्लागार म्हणून पाचपोल साहेब आहेत, हेही सांगतील आपल्याला. सर, एकूणच आतापर्यंत जे आता 15 तारीख दिली होती, 15 नंतर आता 4, 5, 6 केलेला आहे. काय असणार आहे पुढच्या सुनावणीमध्ये? पुढच्या सुनावणीमध्ये जर आपलं काही इनकम्प्लीट राहिलं असेल तर आपले ते वकील मांडतील, वरिष्ठ वकील मांडतील आणि माननीय कुंभकोणी साहेब आहेत त्यांचं ते मांडतील. त्यांना सांगितलं की त्या दिवशी तुम्ही 40 ते 45 मिनिटात आपलं म्हणणं मांडा, असं सन्माननीय जजेसने त्यांना सुचवलं आहे. आणि आपले जे अपोजिट आहेत, आदिवासी ज्या संस्था आपल्या अगेन्स्ट गेलेल्या आहेत, त्यांचं म्हणणं कोर्ट ऐकून 3, 4, 5 तारखेला आहे की ह्या बाबी कंप्लीट होतील आणि मला वाटतं की ह्या 3 दिवसात ही सुनावणी कंप्लीट व्हायला पाहिजे, असं जजेसच्या माननीय जजेस साहेबांच्या सूचनेवरून मला वाटतं.